हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा 21वा आणि 22वा हप्ता म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता याबद्दल एक आनंदाची बातमी आलेली आहे. खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींनो. एक संभाव्य तारीख जाहीर झालेली आहे. या तारखांमध्ये तुम्हाला वितरण होऊ शकतं आणि तेही वितरण 2 महिन्याचे मिळणार का, मार्च आणि एप्रिलचे एकत्र मिळणार का, सोबतच लाडक्या बहिणींनो हप्ते का रखडलेले आहे याचे कारण सुद्धा समोर आलेली आहेत. पण गेल्या 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींनो आपल्या अकाउंटला एकही पैसा जमा न झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये जोही असंतोष आहे तो नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण 2 महिने म्हणजे 60 दिवस आणि आजची जर तुम्ही तारीख बघितली असेल तर 7 मे आहे आणि अजूनही आपल्या अकाउंटला वितरण झालेलं नाही. आता सरकार काहीही रिझन देतील, काहीही तारखा सांगतील, पण लाडक्या बहिणींनो आपल्याला खरंच या तारखांमध्ये पैसे भेटू शकतात का? ही जी तारीख आलेली आहे त्या संभाव्य तारखेपर्यंत पैसे भेटलेत तर आपण काय करू आणि नाही भेटले तर आपण काय करायला पाहिजे, सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला एक अत्यंत महत्वाची न्यूज सांगणार आहे, अत्यंत महत्वाची. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा लाडक्या बहिणींनो, आजचा आहे गुरुवार, आजचा गुरुवार आणि आज लाडक्या बहिणींनो जी-आर आलेला का? नाही. आजही जी-आर आलेला नाहीये आणि आपण असं म्हणत होतो की 9 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे जमा होतील. म्हणजे आजही जी-आर आलेला नाही, तर तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, पैसे जमा होतील का? तर याचं उत्तर सुद्धा काय आहे? नाही. मग संभाव्य तारीख आली आहे, तर संभाव्य तारीख काय सांगते, की जो नेक्स्ट वीक ऑफ मे आहे, या वीकमध्ये म्हणजे 11 ते 16 या तारखांमध्ये लाडक्या बहिणींनो पैसे जमा होऊ शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारी माध्यमांमधून असं आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचली आहे, की पुढच्या वीकमध्ये म्हणजे 11 ते 16 या तारखांमध्ये पैसे जमा होऊ शकतं. तर आता हे कितपत योग्य आहे, हे बघणं आपलं कारण की तुम्ही बघितलं असेल सरकारी माध्यमे आजकाल खोटे बोलायला लागले आहे, की बाबा 2 महिन्यापासून पैसे देतो, पाठवतो, पण अजूनही पाठवलेले नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींनो आता बघणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं, की या सेकंड वीक ऑफ मे मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. बरोबर? तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. सोबतच लाडक्या बहिणींनो, समजा या सेकंड वीक ऑफ मे मध्ये जर तुम्हाला पैसे भेटलेत, तर ते तुम्हाला 1500 भेटायला पाहिजे की 3000 भेटायला पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही जितकं त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल, 3000 रुपये कमेंट करा, 3000 करा, 1500 करायचं तर 1500 करा. आणि लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघत असाल, तर आता 2 महिने उलटून गेलेले आहेत आणि हा ऑलमोस्ट 15 दिवस कशाचे? मेचे. तर आपण तर म्हणत होतो, सरकार तर म्हणत होतं 2100 रुपये तुम्हाला देऊ, म्हणजे 2100चे स्वप्न दाखवले आणि 2 महिन्यापासून आपल्याला 1500 रुपये दिले नाही. म्हणजे तुम्ही विचार करा किती बोगस, नालायक, ढोंगी, मतलबी सरकार आहे. एका बाजूला म्हणतंय की आम्ही तुम्हाला 2100चं स्वप्न दाखवतो आणि दुसरीकडे 1500 रुपये द्यायला म्हणजे आता 2.5 महिने होऊन गेलेत ना. म्हणून लाडक्या बहिणींनो आपल्याला वितरण लवकरात लवकर सरकारने करावं याची सरकारकडे मागणी करायची आहे. आणि आपण जर हातावर हात देऊन बसलो तर समजून घ्या अजूनही तुम्हाला या महिन्यापर्यंत एंडिंग पर्यंत पैसे भेटणार नाही. म्हणून मागणी करायची आहे. तुमचा सपोर्ट आहे का? तर नक्की लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचा सपोर्ट असेल तर सपोर्ट लिहा किंवा कमेंट बॉक्समध्ये 3000 लिहा. त्यानंतर तुम्ही गेल्या 20 हप्त्यापासून तुम्हाला माहित असेल लाडक्या बहिणींनो, की या योजनेसंदर्भात अनेक म्हणजे फेक न्यूज आलेल्या आहेत, अनेक चांगल्या न्यूज आलेल्या आहेत. तुम्ही विचार करा या पेंडिंग न्यूज बद्दल कधी तुम्हाला पैसे भेटले आहेत का? जितकेही पेंडिंग महिने राहिलेले आहेत, तर याचं उत्तर देखील नाही आहे. मलाही असंच वाटतं लाडक्या बहिणींनो, की बाबा सरकार हे 3-4 महिने हे पेंडिंगमध्ये टाकतील आणि त्यानंतर म्हणतील, की बाबा आता आम्ही तुम्हाला पेंडिंग महिन्याचा लाभ देणार नाही. मला आता असं वाटतंय लाडक्या बहिणींनो, की सरकार हा मार्चचा लाभ आपल्याला देईल का? आपल्याला एप्रिल महिन्याचा लाभ देईल का? असं मला वाटतंय. तर तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो सरकार पेंडिंग लाभ देत नाहीये. सरकार काय करतं, 1 महिन्याचा जो लाभ आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तर आता 2 महिने झाले आहेत. तर 1 महिना सरकार देणार की नाही देणार याच्याबद्दल आता चर्चेचा विषय आहे. तर लाडक्या बहिणींनो आपल्याला या ठिकाणी हे समजून घेणं गरजेचं आहे, की हे जे सरकार आहे आपल्याला पेंडिंग लाभ देऊ शकतं का? बघा आणि जर असं झालं तर लाडक्या बहिणींनो दर वर्षामध्ये 2 महिने सुद्धा सरकार अशा पद्धतीने करू शकतं. म्हणून तुमच्या प्रतिक्रिया येणं या व्हिडिओमध्ये अत्यंत गरजेच्या आहेत. आणि जर तुमच्या प्रतिक्रिया आला तरच लाडक्या बहिणींनो आपला लाभ पुढे सुरळीत चालू राहील. अन्यथा हे जे सरकार आहे 2-2 महिने पेंडिंग टाकतील, 3-3 महिने टाकतील. आता तर 2.5 महिने तर झालेत. मग तुम्ही विचार करा लाभ येणार नाही. पण एक अत्यंत महत्वाची खुशखबर, आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो संभाव्य तारीख आली समोर, वाचा अपडेट. सोबतच लाडक्या बहिणींनो आपल्याला हप्ते का बरं रखडले आहेत त्याचे कारण सुद्धा सगळं सांगतोय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट. मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येतही मोठी घट. समजून घ्या, राज्यातील लाडक्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी 3000 रुपयांचा लाभ जमा होऊ शकतो आणि व्हायलाच पाहिजे लाडक्या बहिणींनो 3000 रुपये. नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. जर नाही झालं तर समजून घ्या तुम्हाला 1500च मिळतील आणि हे 1500 मला नाही वाटत की सरकार मार्च महिन्याचे देतील. सरकार देतील एप्रिल महिन्याचे आणि सांगतील की आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे देऊ शकत नाही कारण की पेंडिंग लाभ सरकार देत नाही. बरोबर? तर म्हणून या आजच्या या शब्दांवर लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्ष ठेवून राहा. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचंय सरकारला
पटणीवर आणायचा आहे. म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहा. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. आर्थिक वर्ष अखेर ई-केवायसी प्रक्रिया तांत्रिक गुंतागुंतीमुळे विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. म्हणजे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. कशामुळे? आर्थिक वर्ष जे फायनान्शियल इयर एंडिंग आहे आणि सोबत ई-केवायसी मुळे तुमचा लाभ थोडासा लांबणीवर गेला असं त्यांचं म्हणणं आहे. आता दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल इथे 45 नाही 54 पाहिजे लाख लाभार्थी कमी होणार असल्याची माहिती आली आहे. आता लाभार्थी संख्या 1.8 कोटीवर गेलेली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप जमा न झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. चिंता बरोबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे 2 हप्ते एकत्र जमा होणार याबाबत महत्वाची माहिती आहे. मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लाडकींच्या खात्यात 2 महिन्याचा लाभ एकत्र जमा होईल. 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींनो 2 महिन्याचा लाभ येण्याची शक्यता आहे. पण मी तुम्हाला सांगतोय, मला जे गट फिलिंग येत आहे या योजनेबद्दल, सरकार तुम्हाला 3,000 रुपये एकत्र देणार नाही. आपण मागणी करतोय लाडक्या बहिणींनो, बरोबर? आपण मागणी करतोय की 2 महिन्याचे हप्ते म्हणजे मार्च 20वा हप्ता आणि 21वा हप्ता आणि 22वा हप्ता एकत्र द्या. मार्च आणि एप्रिलचा. पण मला नाही वाटत सरकार काय करतील, इथे 1 महिना तुम्हाला देणार नाही. बरोबर? एक तर मार्चचा देणार नाही किंवा एप्रिलचा देणार नाही. आणि म्हणतील की बाबा 1 महिना आम्ही पेंडिंगमध्ये टाकतो. पण आपल्याला मागणी उचलून धरायची आहे. जर आपण मागूच नाही तर आपल्याला लाभ देणारच नाही सरकार. तसंही ते बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे, है की नाही? याबाबत सरकारकडून पावले उचलण्यात आल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे. आता इथे तुम्ही जर बघितलं असेल 5 तारखेला मंत्रिमंडळाची परिषद झाली होती. तिथेही काही निर्णय आलेले आहेत. बघा लाडकींचे हप्ते का रखडलेले आहेत याचे कारण समोर आलेले आहेत. बघा आर्थिक वर्ष अखेर म्हणजे फायनान्शियल इयर एंडिंग, बजेट इयर एंडिंग ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते वेळेवर जमा होऊ शकले नाहीत. हे कारण समोर आलेले आहेत. हे सरकारकडनं सरकारी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहेत. लवकरच लाडकीच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचे मिळून एकत्र 3,000 रुपये मे महिन्याच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटला येऊ शकतात लाडक्या बहिणींनो. तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया काय? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झाली आहे का? मी तुम्हाला सांगितलंय 54 लाख बघा इथे असेल. 54 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. मान्य आहे मला. पण हा जो नंबर आहे ना लाडक्या बहिणींनो 1 करोड पर्यंत जाणार आहे. 1 करोड पर्यंत. हे माझे शब्द आहे लक्षात ठेवा. 1 करोड पर्यंत जाणार आहे. आणि 2,40,00,000वरून 1,80,00,000 इतकी झाली आहे. आजच्या अर्जाच्या छाननीनंतर सरकारी कर्मचारी नियमबाह्य अर्ज करणाऱ्या पुरुषांना योजनेतून वगळण्यात आले. आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ भेटणार आहे आणि तो द्यायलाच पाहिजे. बरोबर? बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला आनंदाची बातमी दिली की संभाव्य तारीख आलेलीच आहे 15 ते नेक्स्ट वीकमध्ये पकडून घ्या ना. अकाउंटला पैसे येतील आणि 3,000 येतील का? याच्यावर माझा प्रश्नचिन्ह आजही उपस्थित आहे. मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो ते 1500च देतील. पण मागणी आपल्याला 3,000 रुपयाची करायची आहे. बरोबर? हप्ते रखडले याचे कारणे मी सगळं तुम्हाला सांगितलं. सगळ्या आनंदाच्या बातम्या दिलेल्या आहेत. लाडक्या बहिणींनो आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.